बर 1.3 चे टॉपिक्स पहिले बघून घ्या. पहिले काय दिलंय, क्वांटिफायर्स असं दिलंय ना, क्वांटिफायर्स अँड क्वालिफाईड सॉरी क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता अर्थ समजून घ्या काय आहे ते. पेज नंबर हा आहे 14. क्वांटिफायर्स आणि ते काय क्वांटिफायर काय भानगड ते समजून घ्या. बर वी हॅव टू सेंटेन्सेस पी अँड क्यू. पी काय दिलं इथं, देर इज दिस इवन प्राईम नंबर, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह वगैरे असं एक थोडंसं दोन कुठले तरी स्टेटमेंट दिले. आता आपलं स्टेटमेंट महत्वाचं नाही, दोन स्टेटमेंट दिले एवढं धरून चालू. आता ह्याच्यामध्ये काय दिलं बघा, इथे दोन सिम्बॉल दिसले असतील तुम्हाला. एक्सरसाइज मध्ये पण तुम्हाला हे दोन सिम्बॉल दिसतील बघा. इथे एक सिम्बॉल दिसतंय, हा एक सिम्बॉल दिसतोय आणि उलटा एक हा एक सिम्बॉल दिसतोय है ना. ते दोन सिम्बॉलचा अर्थ समजून घ्या. हे दोन सिम्बॉलचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं याच्यामध्ये दाखवतो याचा अर्थ काय. ए इज अ सेट. सेट मध्ये कोण कोण आहे, 1 2 3 4 5 6 7 7 एलिमेंट्स. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो, हा जो दिसतोय ना ह्याचा अर्थ होतो फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स. अर्थ कळाला काय म्हणायचं, फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे याच्यातली एक जरी व्हॅल्यू, याच्यातली कशातली, ए मधली, ए चे जेवढे हे सगळे एलिमेंट आहेत त्याला काय म्हणणार, एक्स म्हणणार आहे, बरोबर ना. तो याच्यातली एक जरी व्हॅल्यू या पुढच्या इक्वेशन मध्ये पुट केली आणि जर मॅच झाला आन्सर, तर मग आपली ट्रुथ व्हॅल्यू असणार आहे टी. बस हे कळालं का बघा. अर्थ बस एवढंच आहे, याच्यात काही पुढचं काही जास्त महत्वाचं नाही, एवढंच आहे. फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स विच बिलॉंग्स टू ए. थोडक्यात काय, या सेट मधला कुठलाही एक एलिमेंट त्याची व्हॅल्यू जर ह्याच्यात टाकली तर इथं 7 जर टाकलं तर 7 - 4 = 3 येतं. म्हणजे आपलं सॅटिस्फाय होतं इक्वेशन. म्हणजे ट्रू आहे का. अर्थ कळाला इथपर्यंत, ते सिम्बॉलचा अर्थ कळाला. फॉर सम आता ह्याच्यात एक व्हॅल्यू असू शकते, 2 3 4 किती कुठल्याही व्हॅल्यू येऊ शकतात. एक आले तरी चालतं, 2 3 आले तरी चालतं. आता याचा अर्थ काय होतो, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. काय अर्थ होतो, म्हणजे काय की याच्यातल्या इच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ दिस एलिमेंट और ऑफ दिस सेट हॅज टू सॅटिस्फाय दिस इक्वेशन. म्हणजे समजा मी इथं 1 लिहिलं, इथं 1 + 1 किती होतो, 2 > 3 आहे का. म्हणजे आता काय ट्रुथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स झाले. आता इथे समजा मी 7 टाकलं, 7 + 1 किती होतो, > 3 आहे का. म्हणजे थोडक्यात आता काय काय कळालं तुम्हाला, की काही व्हॅल्यू टाकल्या तर फॉल्स आहेत, काही व्हॅल्यू टाकल्या तर ट्रू आहेत. पण आता इथं काय सांगितलं होतं त्यांनी, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणजे एकही व्हॅल्यू अशी नाही पाहिजे की जे ह्याच्यात व्हॅल्यू टाकली आणि जर तुमचं ट्रूथ व्हॅल्यू जर एफ आलं तर चालणार. तर हे दोघींतला फरक कळाला का. फॉर आता हेच जर इकडे आलं असतं, हा सिम्बॉल इथं लिहिलं असतं, तर काय झालं असतं, तुमचं ट्रूथ व्हॅल्यू टी आली असते. कारण की एक जरी व्हॅल्यू जर त्यात मॅच झाली, सॅटिस्फाय झाली, तरी आपल्याला चाललं असतं. पण इथं ह्या सिम्बॉलला तसं चालत. याचा अर्थ काय होतो, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणजे ह्याच्यातली प्रत्येक व्हॅल्यू याच्यात जर पुट केली, म्हणजे मी आता इथं 1 पुट केलं तर काय होणार, 8 - 1 7. 7 > 7 आहे का, सॉरी लेस दॅन आहे ना, लेस दॅन = 7 आहे का, लेस दॅन नाही पण इक्वल टू आहे ना. म्हणजे 1 ची जी व्हॅल्यू होती सॅटिस्फाय होती. हा आता इथं 1 टाकलं तर इथं 8 - 7 7 आहे, हे पण सॅटिस्फाय होते. 7 टाकलं तरी सॅटिस्फाय होते. म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यू सॅटिस्फाय होते म्हणजे ऑब्व्हियसली मधले व्हॅल्यू पण सॅटिस्फाय होते. म्हणजे थोडक्यात काय, इथं तुमचं हा जो आहे ह्याच्यात प्रत्येक व्हॅल्यू टाकली तरी सॅटिस्फाय होते. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झालं तुमचं, टी झालं. ह्याच्यात काय, फॉर सम व्हॅल्यू जातो, म्हणजे एक जरी व्हॅल्यू ह्याच्यात टाकली आणि जर मॅच झालं, इक्वेशन सॅटिस्फाय झालं, तर आपलं काय झालं, ट्रूथ व्हॅल्यू टी होणार. तर आता ह्याच्यात चेक करू, ह्याच्यात कुठली आहे का व्हॅल्यू. समजा 7 टाकलं, 7 + 8 16 होते. यातली कुठली व्हॅल्यू टाकली 16 होणार आहे. त्यामुळे एकही व्हॅल्यू मॅच होत नाहीये. त्यामुळे काय झालं मग, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. क्लिअर आहे का, काय डाऊट आहे का. चला लक्ष द्या. पहिलं काय दिलं, आता ए दिल्या 3 5 7 9 11 12 वगैरे दिले. बरं इथं काय दिलंय, पहिले फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स विच बिलॉंग्स टू ए. म्हणजे ह्याच्यातली एक कुठली एक व्हॅल्यू जर ह्याच्यात पुट केली, = 1 येते का, कुठले येते, 9. 9 - 8 = 1 आहे, सॅटिस्फाय होते. ट्रूथ व्हॅल्यू टी. लिहिताना काय लिहिणार,
इथं पहिलं काय लिहिणार फॉर हा ह्याच्यातलं कुठलं घेणार आहे आपण 9 ना फॉर एक्स इज इक्वल टू फॉर एक्स इज इक्वल टू 9 पुढे काय लिहिणार आपण इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकणार आहे बरोबर एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1 त्याच्यामध्ये काय टाकणार आहे तुमचं 9 x minus 8 is equal to 9 minus 8 is equal to 1 satisfy होता है का इक्वेशन therefore x is equal to 9 तो क्या दिला है satisfies the equation x minus 8 is equal to 1 so therefore the given statement is true and its truth value is t for all values of x for all values of x square plus x is an even number आता पहिले जेव्हा ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स असतं ना तर त्यावेळी पहिले चेक करायचं की असा कुठला व्हॅल्यू आहे का की ज्याच्यामुळे ते सॅटिस्फाय होत नाहीये तो असा कुठला नंबर आहे का इथं समजा मी काय केलं 3 स्क्वेअर केलं 3 स्क्वेअर केलं तर काय होणार 9 9 प्लस 3 इवन आहे का 5 घेतलं 5 स्क्वेअर 25 25 प्लस 5 30 इवन आहे का इवन आहे ना म्हणजे तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घ्या ऑड घ्या नाहीतर इवन घ्या तर समजा इवन घेऊया 12 घेऊया चला 12 चा स्क्वेअर किती होतो 144 प्लस 12 इवन नंबर आहे का आहे म्हणजे तुम्ही कुठली व्हॅल्यू यू टेक एनी व्हॅल्यू ऑफ एक्स यू गेट इवन नंबर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही आता याच्यातली कुठली व्हॅल्यू टाकली तरी मॅच तर होतंय ना सॅटिस्फाय होतंय चला मग काय लिहूयात फॉर इथे दिलंय बघा आपलं थर्ड सॉल्ट एक्झाम्पल दिलंय त्याच्याप्रमाणे काय लिहिणार फॉर each x belongs to a तो प्रत्येक x ची कुठली व्हॅल्यू घ्या फॉर each व्हॅल्यू ऑफ x belongs to a x square plus x is an even number ए मधली कुठली जरी व्हॅल्यू घेतली तरी जर ह्याच्यात टाकली तर तुमचं काय येणार आहे इवन नंबर तर येणार आहे पुढं काय येणार देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू is t हे काय दिलं फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 आता इथे असं कुठलाही नंबर आहे का की जर स्क्वेअर केला तर लेस दॅन 0 होईल म्हणजे निगेटिव्ह येईल का स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह स्क्वेअर निगेटिव्ह तर येणारच नाहीये त्यामुळे हे जे आहे दिसतानाच दिसतंय किंवा हे फॉल्स आहे पण लिहिताना कसं लिहिणार फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 आता इथं काय म्हणणार तुम्ही एक्स ची कुठली जरी व्हॅल्यू घेतली तरी जर कुठलाही स्क्वेअर केला तर तो काय लेस दॅन 0 तर काय होत नाही मग सॉल्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे आहे का बघूयात देर इज नो एक्स इन ए विच सॅटिस्फाईज काय लिहिणार एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 खालच्या वेळेला काय लिहिणार देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स त्याच्या खाली काय लिहिणार देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू इज एफ बर आता याच्यामध्ये काय दिलंय फॉर काय ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स असं आहे ना ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स इज एन इवन नंबर एक्स आहे का याच्यात इवन ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स ऑल नाही ना तुम्ही कुठलेही 3 5 7 9 11 कुठलेही जर घेतला तरी तो सॅटिस्फाय तर काय होत मग कसं लिहिणार तुम्ही आता त्यातली कुठली एक घ्या समजा फॉर एक्स इज इक्वल टू 3 असं जर घेतलं आपण काय लिहिणार फॉर एक्स इज इक्वल टू 3 x is not an even number पहिले स्टेटमेंट लिहिलं मग खाली काय लिहिणार द गिवन स्टेटमेंट इज false therefore its truth value is
एफ. बर पुढचं ह्याचं सांगा. फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स सच दॅट. आता इथं असं कुठला नंबर आहे का बघा. आता समजा इथं मी 12 पुट केलं किंवा 11 जरी पुट केलं. 11 3 जा 33, 33 प्लस 8 41. 41 इज ग्रेटर दॅन 40 आहे का. मॅच होते, सॅटिस्फाय होतं इक्वेशन. एक जरी व्हॅल्यू आली इथं काय फॉर सम म्हणजे काय लिहिणार. फॉर एक्स इज इक्वल टू 11 व्हॅल्यू टाकणार. मग काय 3 इंटू 11 प्लस 8 इज इक्वल टू 41 ग्रेटर दॅन 40. मग खाली काय लिहिणार. The given statement is true. Therefore, बस पुढचं फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. सगळे व्हॅल्यू सॅटिस्फाय होतात का बघा. समजा मी मिनिमम व्हॅल्यू जी टाकली काय झालं. 2 3 जा 6, 6 प्लस 9 50. 15 14 पेक्षा मोठा आहे का. अरे ग्रेटर दॅन आहे ना. 2 3 जा 6 प्लस 9 15. सो 15 इज ग्रेटर दॅन 40. जर मग 3 मॅच होते तर ऑब्व्हियसली त्याच्या पुढच्या मोठ्या नंबर पण मॅच. मग तुम्ही काय लिहिणार. आता लिहिताना काय लिहिणार. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स किंवा फॉर इच व्हॅल्यू ऑफ एक्स काय लिहिणार. 2x plus 9 is greater than 40 which satisfies the given equation. डायरेक्ट लिहू शकता काय. The given statement is true. The truth value is t. लिहिता येईल काय डाऊट. राईट द डुएल्स ऑफ द फॉल. आता डुएल्स म्हणजे काय करायचं फक्त आपल्याला. जिथं ऑर आहे तिथं अँडचं साइन टाकायचं. जिथं अँड आहे तिथं ऑरचं साइन टाकायचं. बस एवढंच आहे. अँडच्या जागी ऑर लिहायचं, ऑरच्या जागी अँड लिहायचं. बस एवढंच करायचं. क्लिअर. त्यानंतर आता काही ठिकाणी तुम्हाला सीईटी असं काहीतरी दिसेल. दिसतंय का बोलतो कुठं सीईटी. पीक्यूआरएस ऐकलंय. सीईटी काय भानगड आहे. सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आणि टी म्हणजे टाउटोलॉजी. टाउटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन शिकलो ना आपण. ते लास्टचा जो कॉलम आहे तो सगळं टी 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 आला तर त्याला काय म्हणतो आपण टाउटोलॉजी. सगळं एफ 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 आला तर काय म्हणतो कॉन्ट्रडिक्शन. आणि तो सीच्या जागी टी लिहायचं, टीच्या जागी सी लिहायचं. बस एवढंच आहे. 4 हे फक्त काय म्हणतो चेंजेस लक्षात ठेवा. लक्षात राहील काय सांगितलं. अँडच्या जागी ऑर लिहायचं, ऑरच्या जागी अँड लिहायचं. टीच्या जागी टी, टीच्या जागी सी. बस चल आता ह्याचा ड्युअल काय येणार. पी अँड क्यू ऑर आर. झालं. सोपं आहे की नाही. झालं. काय नाही करायचं. बस एवढंच आहे. पी ऑर क्यू ऑर आर. अँड जागी ऑर. बस जास्त काय ऍज इट इज कॉपी करायचं. इथं काय करणार ऍज इट इज सगळं कॉपी करायचं. निगेशन पी अँड क्यू ब्रॅकेट कम्प्लीट. इथं ऑर पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन एस ब्रॅकेट कम्प्लीट. आता इमॅजिन करा जो ह्याच्यात पण चुकेल त्याचं काय करायचं. हा आता जिथं सी आहे समजा आता हे कुठल्या 9th किंवा 8th मध्ये इथं जिथं सी आहे तिथं काय लिहिणार टी लिहिणार. इथं ऑर आहे तिथं काय लिहिणार अँड. इथं पी आहे बाकी अँडच्या जागी ऑर क्यू अँड आर ब्रॅकेट कम्प्लीट. शेवटचे 3 फक्त कराय 7 8 9 तेवढे 3 केले तरी पुष्कळ. 9 लिहिलं. निगेशन पी अँड क्यू ऑर आर ऑर टीच्या जागी काय लिहिणार तुम्ही. लक्षात घ्या. आता इथं हा जरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लक्ष द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता काय निगेशन. आता मागच्या वेळी आपण फक्त 2 टेबल केले होते किंवा 2 कॉलम केले होते. पी निगेशन पी. निगेशन म्हणजे काय असतं निगेटिव्ह करायचं. टी असेल तर एफ होतो, एफ असेल तर टी होतो. हे ठीक आहे. पण तेच जर पी अँड क्यू असेल तर त्याचं काय होतं. पी ऑर क्यू काय असेल त्याचं काय होतं. तर हे जे आहे ते तुम्हाला पेज नंबर इथे दिलेलं आहे जरा ते आपण तुम्हाला अंडरलाईन करून देतो. पेज नंबर इथेच आहे बघा. निगेशन्स ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे सगळे अँड ऑर इफ अँड ओनली इफ देन हे सगळे कंपाऊंड आहेत ना. तर पहिले इथे तुम्हाला हे अंडरलाईन करून घ्या. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे. टेक्स्टबुक मध्ये अंडरलाईन करून घ्या. काय दिसलं तुम्हाला ऑब्झर्व करा जरा. निगेशन करे म्हणजे काय केलं याच्यात. निगेशन ऑफ पी अँड क्यू दिसतंय ना इथं. काय केलं काय दिसतंय तुम्हाला. हा म्हणजे काय कळालं जे स्टेटमेंट दिसतं दोघांचे निगेशन करायचं आणि
अँड असेल तर ऑर करायचं, बस एवढंच. क्लिअर आहे? काय डाऊट? पी अँड क्यू असेल तर कसं त्याचं निगेशन, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. क्लिअर? आता सेम तसंच हे झालं कशाचं, कंजंक्शन म्हणजे अँडचं झालं. सेम ऑर डिसजंक्शनचं काय करणार, मग असं केलं तसंच, पीचं निगेशन पी, क्यूचं निगेशन क्यू, मध्ये ऑर होतं त्याचं काय करायचं, अँड करायचं. हे दोन झालं का? काय डाऊट? क्लिअर? इथं बघा सगळं. पुढं आता इम्प्लिकेशन करताना जरा व्यवस्थित लक्ष द्या. हे क्लिअर आहे ना? द्यायचंय बरं का आपल्याला. पुढं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनल दोन्हीचं बघा. बघा इथं दिसतं तुम्हाला इम्प्लिकेशन. आता इथं तुमचं मागाचे जे लॉजिक आहे त्याप्रमाणे करण्यापेक्षा आता इथं त्यांनी स्टेटमेंटचं त्याचं सगळं काय म्हणूयात एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे, पण आता त्याच्यात आपल्याला वेळ नाही एवढं ते एक्सप्लेनेशन मध्ये झालं तर बेटर फक्त काय करा, लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, पी इम्प्लाइज क्यूचं जे निगेशन आहे तर पहिलं काय करणार तुम्ही, पहिलं जे काही स्टेटमेंट आहे ॲज इट इज कॉपी अँड सेकंड स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन, असं लक्षात ठेवा. आता तिथं पी क्यू असेल, आर एस असेल, काही पण असेल, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, बस झालं. मग जर आर एस असेल इथं, आर इम्प्लाइज एस असं आहे, त्याचं निगेशन आहे, काय लिहिणार तुम्ही, आर अँड ते हे इतक्या वेळा रिपीट करायचं नाही, सबकॉन्शियस मध्ये गेलं पाहिजे. ह्याच्यात पण काय केलं बघा, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, सेकंड स्टेटमेंट अँड त्यानंतर सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, हे झालं. तर काय करा, ह्याच्यासारखंच इकडे कॉपी करून घ्या, फक्त पी ची जागी क्यू, क्यूची जागी पी, आणि मध्ये ऑर आहे हे लक्षात ठेवा. इथं मध्ये मुलं चुकून अँड लिहितात, हे ऑर आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. बर, काय शिकलो मग आपण त्यात, पी अँड क्यू असं जर असेल त्याचं निगेशन घेतलं तर काय होणार, इकडं काय होणार, इथं निगेशन पी और निगेशन क्यू. तेच जर आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन असं जर घेतलं तर काय होणार, इथं निगेशन पी और क्यू जो आहे ना त्याचं निगेशन घेतलं तर काय होणार, निगेशन पी, त्यानंतर इथं निगेशन क्यू, आणि मध्ये ऑरच्या जागी काय होणार, अँड. थर्ड झाले लिहून दोन्ही. बरं, थर्ड मध्ये काय करणार आपण, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन पी इम्प्लाइज क्यू. चला निगेशन करताना मग काय करणार, पहिलं काय, फर्स्ट स्टेटमेंट. आता म्हणताना पण पी अँड निगेशन क्यू म्हणण्यापेक्षा ते फर्स्ट स्टेटमेंट अँड सेकंड असं असं डोक्यात ठेवा. फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. फोर्थ निगेशन ऑफ बाय कंडिशनल. चला मग काय होणार, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वॅलंट टू, पहिलं काय करणार, पी अँड निगेशन क्यू, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, क्यू अँड निगेशन पी, आणि या दोघांच्या मध्ये काय लिहिणार आहे, ऑर. असे चारीचे चारी फॉर्म्युले